हाय एव्हरीवन. तर आज आपण छान पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे मी करून दाखवणार आहे मोमोज, ते सुद्धा चिकनचे मोमोज. यापूर्वी तुम्ही कधीच खाल्लेले नसणार, पण एवढे टेस्टी होतात की तुम्हाला काय सांगू. तर मी मैदा घेतला, त्याच्यामध्ये मीठ टाकलं, तेल टाकलं आणि छान असं मळून घेतलं थोडंसं घट्टसर. ते इथे मी चिकन आणलेलं आहे, पाव किलो चिकन आणलं आणि छान असं धुवून घेतलं. धुतल्यानंतर मिक्सरमध्ये पिसून घेतलं. त्यानंतर इथे बारीक कट केलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर भरपूर अशी टाकलेली आहे मी. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. धणे जिरा पूड, काळी मिरी पूड आणि ब्लॅक सॉस टाकलेला आहे. हे टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, छान असं मिक्स करून ठेवून द्यायचं आहे. इथे आपण आता मैदा मळून घेतलेला आहे ना, मैद्याचं पीठ, ते इथे मी छान असं एकदा परत मळून घेतलं. थोडंसं पीठ टाकलं सुकं आणि त्यावरती लाटणीने लाटून घेतलं. छान अशी मोठ्या आकाराची एक पोळी तयार करून घ्यायची, म्हणजे 10 वेळा लाटायची काहीच गरज नाही. अगदी 4 पुऱ्या याच्यामध्ये होऊन जातात. तर पाहू शकता तुम्ही, अशा पद्धतीने ना पटपट अशी मोठे पुरे करायच्या, जास्त चपाती मोठी करायची आणि कट करून घ्यायच्या. तर इथे बघा, छान असं ना मोमोज मी इथे रेडी करून घेते. पटापट असे होऊन जातात. तर इथे मी चाळणी घेतली, चाळणीला आहे ना तेल लावून घेतलेलं आहे थोडंसं. इथे मी पाणी उकळायला ठेवलेलं होतं, पाणी पण उकळून झालं आहे. त्याच्यावरची जाळी ठेवली आणि 10 मिनटं वाफवून घेतलेले आहेत आपले मोमोज. इथे मोमोज रेडी झालेले आहेत, त्यासोबत चटणी मोमोजची. तर पाहू शकता तुम्ही, खूप छान असे झालेले आहेत आपले